हाय गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही जाणार आहे पेडकाई देवीला, तर दर्शन घ्यायचं आहे. तर बघू, आपला ब्लॉग आज कंटिन्यू होणार आहे, पूर्ण दिवस चालणार आहे. आजचा ब्लॉग बघायला विसरू नका. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला कमेंट, लाईक, सबस्क्राईब हक्क्या न करा, काहीच टेन्शन नाही. डायरेक्ट आता आम्ही खाली जातो जर जमलं तर, कारण ना पाऊस पडलेला होता रात्रभर. आणि गॉगल घालून आता आम्ही पोचलेलो पेडकाई देवीला. मम्मी ते तिकडं ओटी घेत आहे, तिचं दर्शन घेऊ तेव्हाच आपण ब्लॉग तुम्हाला दाखवतो. इकडं आई तिकडं मम्मी ना ते ओटी घेते. तर काय आता मी पण उतरलोय खाली आणि आपला नक्षी इकडं तुम्हाला आता आपण घेत आहे ना तोपर्यंत. तर काही तिकडं ना पाऊस पडलेला आहे, त्याच्यामुळे सगळे रस्ते ओले झाले. तुम्हाला दाखवतो आपली गाडी किती खराब झाली. सकाळीच धुवून घेतलेली होती, माझी साफ पण केलेली होती. आता दाखवतो तुम्हाला किती खराब झाली. चिखलाची घाण झालेली आपली गाडी, याच्यावर दिसत नसेल पण बघा इकडून ते डायरेक्ट घाण निघू राहिली. त्यामुळे तुम्हाला झूम करून दाखवतो, डायरेक्ट घाण पडते. इतका पाऊस पडला तर काही रात्री डायरेक्ट इतकी घाण झाली. बघा नंबर प्लेट बघा, याचं तुम्हाला झूम करून दाखवतो. चल बघ किती घाण झाली. इकडं सुद्धा धूळ आली याला, ड्रायव्हरला याला. इकडं इकडं बघून सगळीकडं धूळच, टायर. इकडं इतका पाऊस पडलेला आहे, डायरेक्ट प्रमाणाच्या बाहेर पाऊस पडलेला. माझं चालू आहे ना, इकडं ती पन्नी वगैरे घ्यायची ना, म्हणजे गळ्यात घालायची, ती आता घ्यायची चालू आहे. पण पप्पा घेऊन येतात आणि काय माहिती ते पण विचारावं लागेल आपल्याला. आता आम्ही पोचलो एक गडावर आणि तुम्हाला दाखवतो, कारण झाडांच्या ठिकाणी दिसत नाही एवढं, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. तर गाईज बघा शकता तुम्ही, तिकडे दिसतंय आपला मंदिर, तिकडे आम्हाला जायचं आहे. इतकं फिरून जायचं आहे तिथं ना. आता काहीतरी पेडकाई संस्थाने ना साळवे म्हणून काहीतरी कोणतरी दिलेलं आहे भेटवस्तू म्हणून. तिथं आम्ही आता थांबलेलो जरा, म्हणजे गाडी पार्क वगैरे केली इकडं, तिकडे थोडं मोकळ्या वातावरणात थांबलेलो आहे. इकडं ना नक्ष चालतोय पडतोय नुसता. इकडे ना आम्ही एवढ्या याच्यात आलो होतो तयारीमध्ये, म्हटलं गाडी बिडी न होणार घाण, आपल्या देवीला जायचं तर साफ राहील गाडी. आणि आमचा सगळा मोयमत झाला, सगळी गाडी घाण झाली डायरेक्ट. तुम्हाला दाखवतो मी, तुम्हाला दाखवलेलंच तसं, पण क्लिप जोडतो मी. तर ना मी ना माझा गेटअप असायचं तुम्हाला दाखवतो. खाली ना लेदरचे शूज, थांबा एक मिनटं. लेदरचे शूज, पॅन्ट आहे जीन्सवाले, आणि हा शर्ट आहे आणि माझं तोंड आहे. तर माझा गेटअप जर आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की तुम्ही तुमचा रिप्लाय द्या. मी तुमचे रिप्लाय ऐकायला सदैव आहे. गाईज ना इकडं ना वणीगडासारखी फिलिंग आहे, ते डायरेक्ट असं इकडून एंट्री करायची आणि वरती जायचंय तिकडं. तुम्हाला दाखवतो मी. तर ना सगळ्यांचे हे चालू आहे फोटोशूट, कुठं गेलं तरी फोटोशूट राहतं. चला मस्त जाऊ. इथं थोडंसं बसून घेऊ, कारण ना हे आई वगैरे आहे त्यांना दारू चालायचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं डायरेक्ट वर जाऊ. मग लक्ष आहे ना तर खूप रडतोय ना, त्याच्यामुळे आता तिकडे चाललोय वरती लवकर, कारण त्याला पण थोडं शांतता लागल. आणि इकडे आम्ही ना ते लक्ष्मीपूजन देवा वगैरे असताना ते ठेवलेलं आहे, ते तुम्हाला दाखव. आणि इकडे चालले, चला एवढा साडा करून राहिला डायरेक्ट तिकडे पागल. आपण जाऊ आता वरती. इकडे नक्षू पण रडतोय आणि आज अक्षु तर पूर्ण येडा चाळा करतो. डायरेक्ट वरती जाऊ, दर्शन घेऊ, बस तिथं चपला वगैरे काढून घेऊ, मग दर्शनाला जाऊ डायरेक्ट. आता नाही इकडं ना लावलेलं आहे, आणि इथून आपली एंट्री इथून जायचं आपल्याला. आणि रस्ता खूप भारी इकडचा. चल पप्पांचे फोटो काढते तिकडं, तो पण टाकून चालले जाऊ. चला जाऊ आता मस्त वरती पळत तिकडून माझे बाप्पा येत आहे. आणि इकडून पूर्ण नाही कोरलेलं. चल आणि इकडचं तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो. अजून वर जायचं आहे आपल्याला. इकडं असा व्ह्यू आहे, किती भारी व्ह्यू आहे, पूर्ण फॉग आहे तिकडे लांब बघा ना. चला तर वरती जाऊ इकडे.
व्ह्यू इतका भारी नाही, इकडे फोटो वगैरे सगळे मस्त येते. आणि एक वर्ष 2-3 वर्ष झाले असते आम्हाला देवतेला यायला. इकडे नक्ष आणि दक्ष तिकडे वेगळंच चालू. भारी व्ह्यू येतो एकदम. चलो इकडं कोणातरी मंदिर आहे. चलो तिकडं आपण गणपतीचं मंदिर आहे, तिथं आपण दर्शन घेऊ. आणि इकडून ना असं मंदिर आहे, आपल्याला तिकडून असं वरतून खाली उतरायचं तिकडून आणि तिकडून दर्शन घ्यायचं. गणपतीचं मंदिर आहे, दर्शन घेऊन परत एकदा गणपती बाप्पा. चला आपल्या यूट्यूब चॅनलची वाढ होत राहो. पूर्ण आहे डोंगरात कोरलेलं आहे, पूर्ण पूर्ण डोंगरात कोरलेलं आहे. पूर्ण आहे डोंगराने कोरलेलं मध्ये दगडा बिगडा आहे. आणि इकडं व्ह्यू किती भारी, व्ह्यू खूप भारी येतो बघा ना, व्ह्यू भारी येतो. आणि तिकडे मग इकडे पण ते येत आहे सगळे. आणि इकडे मी व्ह्यू बघू शकतो. वर जसं जसं वर येते ना गाईच तसं तसं व्ह्यू एकदम भारी होऊ राहिला तुम्हाला. किती फॉग आहे बघा ना तिकडं, का फॉग फॉग पूर्ण फॉग आहे. आणि आता फोटो चालू आहे. दरबारात पोहोचलेलो आहे आणि दरबारात तुम्हाला सांगतो इतका भारी येतोय. जेवढं आपण वरती येतो तेवढं खूप भारी होतं व्ह्यू. एवढंच सगळ्यांना म्हणते. आणि तिकडून असा व्ह्यू बघ ना, पूर्ण पूर्ण असं परिसरात आलोय. पेडकाई माता इतका जवळून व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला. माझी शक्यता आहे मोबाईल पडू शकतो. दर्शन लागलेलं आहे, इतका आवाज बसायचं पण मन नाही होत आवाज आहे. चाललं नक्षकडे. जय जय कर बडा जय जय काय माय जय शुकना राहू दे माझ्या भावाला. देवी आहे माझ्या नक्ष बाबाला शुकना राहू दे बघ. जय जय सूचना लिहिलेलं आहे. एक स्क्रीनशॉट मारून घ्या, म्हणजे तुम्ही इकडे आल्यावर तुम्हाला काय काय करावं लागेल. दानपेटी इकडे आणि इकडे देणगी काय तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं. इथलं ना विशेष मुख्य म्हणजे ना हा जो लायन म्हणजे काय तुमच्या सिंह असतो ना, तो सोन्याचा बनवलेला आहे पूर्ण. सांगितलंय ॲटमॉस्फिअर असं आहे ना, डायरेक्ट पूर्ण म्हणजे हवा आहे, डायरेक्ट पूर्ण थंडी वाजते ॲटमॉस्फिअर मध्ये. आम्ही इतकी मजा येते ना लिटरली यार. खरंच तुम्ही एकदा तरी या स्पॉटला भेट दिली पाहिजे आणि फिरलं पाहिजे, एक्सपेरिमेंट केले पाहिजे हवेसोबत, एअरसोबत, ॲटमॉस्फिअरसोबत. इतकी थंडी वाजते, इतकं मस्त वातावरण झालेलं आहे तुम्हाला सांगू नाही शकत. बघू शकता तुम्ही. आणि जो नक्ष ना, नक्ष बघू आपण इकडं नक्ष 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 आमच्या दोघांचा फोटो काढतो. इकडे ना सगळे फोटो काढते मी. इकडं मस्त हवेचा आनंद घेते. आता या ठिकाणी वेळ झालेला आहे आपला ब्लॉग एंड करायची. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. आपला हक्काचं चॅनल आहे, त्याच्यावर असं काहीच करू नका ज्याने मला वाईट वाटणार नाही. आणि आपल्याला मला मेन सांगतो, आपल्याला फॅन फॉलोअर्स भेटले होते तर आम्ही तिथं गेलो तिथं. बाय बाय. आजचा ब्लॉग मी याच ठिकाणी एंड करतो.